आयोजन केलं होतं। त्यासाठी आम्ही आमची जे आंबेठाण रोडचे बाधित शेतकरी सगळेजण भेटायला आलो आणि त्यांना सांगितलं की आमदार साहेब, आमचं महत्त्वाचे दोनच मुद्दे, एक 12.5 मीटर तुम्ही काय काढू नका, कारवाई करू नका, आणि दुसरा म्हणजे 2013चा नियमानुसार आमच्या जमिनीचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे। त्यांनी आमच्याशी चर्चा करताना असं धडधडीत सांगितलं की शासकीय प्रशासनातली लोक आमचं सुद्धा ऐकत नाही, ही कारवाई 100% होणार। जर तुमचंच ऐकत नाही तर सर्वसामान्याचं सरकार राहिलंच नाही ना। विधानसभा सदस्याचं जर प्रशासन ऐकत नसेल तर सर्वसामान्य लोकांनी जायचं कुठं, हाही एक प्रश्न महत्त्वाचा मुद्दा उपस्थित राहिला। दुसरी गोष्ट मी त्यांना विचारलं, तुम्ही जर आत्ता आमच्यावर कारवाई करताय, रस्ता तो मोकळा करताय, श्वास मोकळा करताय रस्त्याचा, मान्य आहे, ती जागा एकवर करताय, तर तुम्ही लगेच काम करणार का? तर आमदार साहेबांनी सांगितलं त्यासाठी कुठल्याही प्रकारचा कसलाही निधी तिथं उपलब्ध झालेला नाही। माझं प्रशासनाला विनंती राहणार आहे की तुमच्याकडे जर पैसे नाही आहेत, काम करायला तुमच्याकडं प्रशासनाकडं कुठलेही साधन संपत्ती नाहीये, तर मग तुम्ही कायसाठी कारवाई करता आणि नुसते रस्ते मोकळे करता? मग काय तिथं काय तुम्हाला रिक्षाचे स्टँड उभे करायचे आहेत का कंटेनरला उभे राहायला जागा करायची का? फक्त लोकांना त्रास द्यायचा, शेतकऱ्यांना त्रास द्यायचा, हुकुमशाही पद्धतीने लोकांच्या जमिनी घ्यायच्या? अपयशी ठरलेले आहेत तालुक्याचे आमदार साहेब। मी 100% सांगतो की अपयशी ठरले। त्यांनी त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये माननीय कॅबिनेट मंत्र्यांचे ज्यावेळेस त्यांचं दर आठवड्याला कॅबिनेट भरती, त्या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे त्या आंबेठाण रोडच्या नागरिकांसाठी की हे तुम्ही कारवाई करीत असताना तुमच्याकडे लगेच निधी आहे का? नाही। मुळात जो रस्ता पहिला 30 फुटाचा केला, त्याच्यात आता आमचे इलेक्ट्रिसिटीचे खांबे, ते खांब शिफ्ट करायला त्या अधिकाऱ्यांकडे गेले तेव्हा त्यात आमच्याकडे पैसे नाही। मग तुम्ही कारवाई कशासाठी करता? कशासाठी आमचे 2 रुपये जे आम्हाला उत्पादन मिळतंय त्याच्यातून आमची उपजीविकेची साधनं आहे ते फक्त मोडून चाडून तुम्हाला काय करायचं नक्की? इथल्या नागरिकाला, इथल्या युवकाला, इथल्या शेतकऱ्याला देशी दडेल लावायचे का? हा आमचा खरा प्रश्न आहे। हा प्रश्न आमचा आमदार साहेबांनी मान्य तिथं सभागृहामध्ये मांडला पाहिजे, पालकमंत्र्याकडे मांडला पाहिजे। पालकमंत्र्याच्या मनमानी पद्धतीने, अहो तुम्ही इतर राज्याचं उदाहरण घ्या, जिल्ह्यांचं उदाहरण घ्या, आम्हाला पैसे मिळतात ना लोकांना, तसंच एवढं द्या। एवढी रास्त मागणी आम्ही करत असताना देखील तुम्ही आज सांगा, जर उत्तर असं देत असाल की प्रशासन माझं ऐकत नाही, प्रशासन ऐकून घेणार नाही, आमदारांचं काय प्रशासनावरती वचक नाही राहिलंच सरळ दिसते ना। जर प्रशासन तुमचं ऐकत नाही तर आम्ही काय करू? आंदोलन करून काय होणार आहे आमचं? आम्हाला कोण येत? जर आमचे ते काय केराची टोपली त्याला वाटण्याच्या दाक्षता लावणार ना, तिथं टाकून देणार। आम्ही आपली भोळी आशा घेऊन उद्या होईल, परवा होईल, तेरवा होईल, काही होणार नाही। आज मी अक्षरशः या राज्य शासनापुढं हतबल झालेलो आहे। मला वाटत होतं की शेतकऱ्यांसाठी लढावं, काय लढून करू? जर तालुक्याचा प्रतिनिधीच जर तोंडाने सांगत असेल भर सभागृहामध्ये की प्रशासन ऐकत नाही, या प्रश्नाच्या पुढं जाऊ, त्याच्या पुढं जाऊ, मोदी साहेबांकडे जाऊ का डायरेक्ट? आता एवढंच उत्तर राहिलेले। मी आपल्या निमित्ताने एवढंच सांगन की प्रशासनाला की तुमच्याकडे जेव्हा निधी उपलब्ध होईल तेव्हा तुम्ही आमच्याकडे या, तेव्हा कारवाई करा, तुमचं काय आहे कागद दाखवा। म्हणजे आता असं दिसतं की ती 9 मीटर नाही, ती 12.5 मीटर 100% काढणार, हे काय ठेवणार नाही। हुकुमशाही आहे इथं, काही लोकशाही नाही, संविधान मानत नाही मंडळी। येणार बुलडोझर घेऊन येणार, आमच्या घरादारावर हा गाढवाचा नांगर फिरवणार, मी फिरवणार। माझ्या नागरिकांना आपल्या माध्यमातून ही विनंती राहणार आहे की ज्याला वाचवायचंय त्याने आपलं स्वतः काढून घ्या बाबा। यांच्या लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासन असेल, हे राज्य शासन, यांच्या भरोशावर बसू नका।